दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिले मिळावीत या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा देत सरकार आणि साखर कारखाना व्यवस्थापनावर जोरदार टीका केली। यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संसद ते रस्त्यावर संघर्ष करण्याची ग्वाही दिली। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी गेल्या 6 महिन्यांपासून हे उपोषण सुरू आहे। सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे। शेतकरी हा देशाचा कणा असून मायबाप शेतकरी आज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे। मात्र सरकारला या प्रश्नाचे कोणतेही गांभीर्य नाही, याचा मी तीव्र निषेध करते। मी येथे केवळ भाषण देण्यासाठी आलेली नाही, तर शेतकऱ्यांना खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आले आहे। नियमानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 दिवसांच्या आत बिल मिळाले पाहिजे। केंद्र सरकारनेही याबाबत नियम केले पाहिजेत। त्यामुळे साखर कारखान्यांनी वेळेत बिल अदा करणे बंधनकारक आहे। याच संदर्भात मी हा विषय संसदेतही मांडला आहे, असे त्यांनी सांगितले। आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची खंत व्यक्त करत खासदार शिंदे म्हणाले की ऊस बिलासाठी शेतकरी मायबाप आज रस्त्यावर उतरला आहे। एका बाजूला खतांच्या किमती वाढल्या आहेत, डिझेलचा तुटवडा आहे, सिंचनासाठी पाणी सोडण्याबाबत अनिश्चितता आहे, पीक विमा मिळत नाही आणि त्यातच ऊस बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे। दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे। शेतकऱ्यांच्या मतांमुळे निवडून आले आहे, त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे। तुमची ही लढाई मी लढणार असून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करेन। आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी गल्ली ते दिल्ली आवाज उठवणार आहोत, असे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले। माझे सर्व शेतकरी मायबाप प्रथमतः तुमच्या समोर मी नतमस्तक होते। माझ्या देशातले शेतकरी अडचणीत असताना उष्माघाताच्या मुळे अनेक जणांचा मृत्यू होत असताना या पार्श्वभूमीवर तुम्ही गेले 6 दिवस इकडे उपोषणावर बसला आहात, ही आपल्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे। या देशाचा, या महाराष्ट्राचा कणा माझं शेतकरी मायबाप काही पाणी न पिता, काही अन्नाचा एक त्या ठिकाणी काही न खाता इथे बसलाय आणि सरकारला ह्याचा अजिबात जाणीव नाहीये ह्याची, त्या गोष्टीचा मी निषेध करते। खरं तर ही व्यासपीठ ही राजकारणाच्या पलीकडची आहे। ही व्यासपीठ ही माणुसकीची व्यासपीठ आहे। इकडे येऊन भाषण देणं ही आमची संस्कृती नाही आहे, पण शेतकऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून त्याची लढाई, याला न्याय मिळेपर्यंत लढणं ही आमची संस्कृती आहे। आज अनेक शेतकरी अनेक वर्षापासून खरं तर ही मागणी आहे की साखर कारखान्याची मनमानी चालते आणि 15 दिवसात जो नियम आहे बिल मिळाला पाहिजे, तो बिल दिला जात नाही। मी संसदेत पण हा विषय बोलली। मला बरेच लोक म्हणाले की संसदेतला विषय, मी म्हणाली संसद दिल्ली सरकारने ठरवलं, केंद्र सरकारने ठरवलं आणि नियम काढला, तर ह्यांना बळजबरी द्यावंच लागेल 15 दिवसात, आणि म्हणून मी तो विषय संसदेत मांडलेला। पण हे सरकार निगरगट्ट सरकार आहे। मी म्हणते राजकारण करायची गरज नाही आहे, पण वस्तुस्थिती ही आहे की सरकार निगरगट्ट आहे। शेतकऱ्याच्या जीवावर निवडून आलेले आज शेतकऱ्यांकडे पाठ फिरवण्याचा पाप करत आहे। गाळपचा परवानगी नसताना पण गाळप कसा होतो, आता माझे दादा म्हणाले या ठिकाणी